हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर आज मी आले एक कथा घेऊन. तर त्या कथेचं नाव जे आहे ते काय मी दिलेलं नाही, ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, त्याला काय योग्य वाटेल ते. नोकराच्या हातून घडा पडला, जोरात आवाज होऊन घड्याचे तुकडे तुकडे झाले. बिचाऱ्या नोकराचा घाबरून थरकाप उडाला. आवाज ऐकून सगळे लोक तिथे जमा झाले. महाराज आले आणि त्यांनी पाहिले की त्यांच्या आवडत्या भेटवस्तूंचे तुकडे तुकडे झाले होते. हे बघून महाराज क्रोधित झाले. त्यांनी नोकराला फासावर चढवण्याचा आदेश दिला. त्यांना काहीही ऐकायचे नव्हते. नोकराला द्वारपाल पकडून घेऊन गेले. नोकर खूप विनंती करत होता. नोकराचा एक मित्र धावत तेनालीरामकडे पोहोचला. निर्दोष नोकराचे प्राण वाचवावेत अशी त्याने विनंती केली. तेनालीरामने सर्व हकीकत ऐकली. त्याने नोकराची मदत करायचे ठरवले. त्या रात्री तेनालीराम नोकराला ठेवलेल्या कोठडीत गेला. तेनालीरामने नोकराला हळू आवाजात काहीतरी समजावले. आत्तापर्यंत जोरजोरात रडणारा नोकर तेनालीरामचे बोलणे ऐकून शांत झाला आणि त्याने मान हलवून सहमती दर्शवली. तेनालीरामच्या येण्याने त्याला थोडा दिलासा मिळाला. नोकराला समजले होते की तेनालीराम सांगतो तसे केल्यास आपला जीव वाचू शकतो. इतर कोणीही आपला जीव वाचवू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नोकराला फाशी देण्यासाठी नेण्यात आले. तिथे त्याला शेवटची इच्छा विचारली. नोकराने सांगितले की मला महालात ठेवलेले घडे बघायचे आहेत. महाराज कृष्णदेवराय तिथे उपस्थित होते. नोकराची शेवटची इच्छा ऐकून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी महालातील सगळे घडे आणण्याचा आदेश दिला. इतर नोकरांनी घडे आणून त्या नोकराजवळ ठेवले. कोणाला काही कळायच्या आतच नोकराने सर्व घडे फोडले. महाराज राणाने ओरडून म्हणाले, तुझी एवढी हिंमत? तुला एक घडा फोडल्याची शिक्षा दिली जात आहे आणि तू पश्चाताप करायच्या ऐवजी सगळे घडे फोडलेस. तुला वेड लागली आहे का? नोकर महाराजांना आदरपूर्वक प्रणाम करत म्हणाला, महाराज, मी तर एक नोकर आहे. केवळ एक घडा फोडल्याप्रकरणी मला जीव गमवावा लागत आहे. मी इतर नोकरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. असे केल्याने कमीत कमी त्यांना घडा फोडला म्हणून फाशीची शिक्षा तर होणार नाही. नोकराचे बोलणे ऐकून महाराजांना आपली चूक समजली आणि त्यांनी नोकराची फाशीची जी शिक्षा होती ती रद्द केली. तर कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सब पण करा. आणि यातलं जे तात्पर्य आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी कथेला नावसुद्धा दिलेलं नाही, ते सुद्धा जे योग्य वाटेल ते नाव नक्की सुचवा. तर बाय सगळ्यांना.